चला वडाप 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 सोनतळी सोनतळी. दादा कुठे जायचंय? सोनतळी किती सीट आहे? 2 सीट आहेत. अहो पण जागा एकच आहे. अहो, ठीक आहे मग तुम्ही जा, आम्ही मागच्या वडापने येतो. अहो दादा उत्सवाची वेळ आहे, सगळे वडापाशी भरूनच येणार आहेत. कुठे या पावसामध्ये वहिनीला अशी भिजत ठेवताय? या बसा. अहो पण सीट एकच आहे म्हणताय ना तुम्ही. वहिनीला घ्या की मांडीवर. अहो, अहो तुमचीच बायको आहे ना, हो मग काय लाजतंय? या बसा. नाही म्हणजे या या साहेब या. अहो, अहो या साहेब, या छत्रीचा इकडे या व्यक्ती या साहेब. हो सरका तिकडे सरका. या साहेब छत्रीचा बसा. चला सरका तुम्हाला. या साहेब. हो मावशी सारखं जरा आतमध्ये. दादा हे जरा बॅग सावकाश. छत्री छत्री द्या. हा देतो हे चल जाऊ दे चल. चला चला. तुम्ही बसलात ना व्यवस्थित? हो हो मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना? लागलं का? नाही. बघू बघू. अहो बघितलं का कसं फुलासारखा जपतो बायकोला. नशिबाने पोरगी. फ्रेंड्स काकू काकाच्या मांडीवरती का बसली आहे? अरे तू कशा माझ्या मांडीवर बसलाय? कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे ना, तसं काकाचं काकूवर प्रेम आहे म्हणून काकू काकांच्या मांडीवर बसलीये. काका तुझं काकूंवर प्रेम आहे का रे? मला तुम्हाला कधीपासून जो प्रश्न विचारायचा आहे तो या लहान मुलाने किती सहजपणे विचारून टाकला. समीर सांगा ना, आहे का तुमचं माझ्यावर प्रेम? केस तुम्ही कम्फर्टेबल आहात ना बसायला? हो हो. तुम्हाला जागा होती ना बसायला? नक्की. हो हो.
वेगळाच प्रवास आहे ना. हो, पण अहो मला खूप लाजल्यासारखं होतंय. मलाही होत आहे, पण आता काही पर्याय नाही आहे ना. हम्म. मी तुला या प्रॉब्लेम मधून बाहेर काढू शकते. फक्त एक काम करायचं, मला तुझ्या घराचे ओरिजिनल पेपर्स आणून द्यायचे. हे बघ, तू जे काही करतोयस ते घराच्या भल्यासाठीच करतोयस ना. त्यांना ते कळत नसेल तर लपून छपून नकळत घराचे पेपर्स घेऊन ये. मी तुझं घरही वाचवू शकते आणि तुलाही वाचवू शकते. बाबा, कॉलेज नंतर मी डायरेक्ट समर्पिता किचनला जाणार आहे. 2-3 दिवसात सलीलच्या हेल्पनी सगळा सेटअप पुन्हा लावायचा आहे ना. मी आणि कल्याणी जाणार आहोत वकिलाकडे जागेसंदर्भात. काम झालं की तुला फोन करतो आणि काही मदत लागली तर सांग मला. आई, वहिनी कुठे गेली ग? अगं, आज गौरीची स्कूल बस येणार नव्हती ना, म्हणून कल्याणी तिला शाळेत सोडायला गेलीये. अच्छा. सगळेच कामात गुंतलेले आहेत, शिवाय कल्याणी सुद्धा घरात नाहीये. हीच योग्य वेळ आहे खोलीचे कागदपत्र ताब्यात घेण्याची. अरे नचिकेत, गरम गरम चपाती खातोस? हा, मग मी ऍक्च्युली मॉर्निंग वॉक घेऊन आलो ना, तर फ्रेश होऊन येतो, मग बघतो. नचिकेत, तू येतोयस ना आमच्या सोबत वकिलाकडे? निकी, हे डबे पोचून झाले की तुझा कॉलेजला. काय रे नचिकेत, अरे आता चाललास ना? आता कुठे चाललास? काय चाललंय तुझं? एक काम आठवलं अचानक, तर ते करून येतो लगेच. तू काय करतोयस हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? म्हणजे माझं बारीक लक्ष आहे तुझ्यावर. तू नोकरी करत नाहीस, घरात पैसे देत नाहीस, ह्याचा खूप त्रास होतो ना तुला. म्हणून आमच्या नजरेला नजर देत नाहीस, आमच्यापासून दूर दूर राहतोस, घरातल्या कुठल्याही गोष्टी सहभागी होत नाहीस. करते पण ना फक्त पैसे कमवण्यात नाहीये, तर घराची सपोर्ट सिस्टीम बनण्यात आहे. आणि त्यासाठी नेहमी पैशाचीच गरज असते असं नाहीये रे. कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतात, हे ध्यानात असू दे ना. हे बघ, आज मी तुला अडवणार नाही. तुझं खूप महत्वाचं काम आहे ना, मग जा. पण वेळ काढून जर आमच्या सोबत वकिलाकडे आला असतास ना, तर बरं झालं असतं. काय
चला सोनतळी सोनतळी. आलं का? हो आलं आलं. या वहिनी. टाकू. किती झाले? 25-50 झाले दादा. धरते. हे घ्या. हे मर्याईचं मंदिर, पुढे जाऊन उजव्या हाताला आहे. पण मग गाडी तिकडे जात नाही का? नाही, गाडी इथपर्यंत आहे दादा. चा धन्यवाद. हे चल रे जाऊ दे. काका काकी बाय. बाय. बाय बाय. काय हो, तुम्ही ठीक आहात ना? मान अवघडली का? नाही नाही काही नाही. ठीक आहात ना? हो हो. चला. मी तुम्हाला ती पायवाट म्हणाल होतो ना, दीदी पडली ती ही इथे पडली होती. आणि इकडे पुढे ते मंदिर पण आहे, त्याच्या पुढे ते मोठं पटांगण आहे बघा, तिकडे आम्ही खेळायचो ते इथे पुढे वरती. हा ते पण दाखवतो तुम्हाला. चला इकडनं डावीकडे. फोनही लागत नाही हिचा, अजून आली सुद्धा नाहीये. तरी मी म्हणालो होतो मीनाक्षीला की मी जागेचे ओरिजिनल पेपर्स घेऊन येतोय वेळेवर. एकदा का हे पेपर्स तिला मी हँड ओव्हर केले आणि जागेचा हा प्रश्न मिटला ना की मी मोकळा. काय बाबा. लक्षात आहे ना काय करायचं? हो साहेब. जा. एक चाय दे रे. अरे सॉरी. सॉरी दादा. सॉरी काय सॉरी? धक्का का मारला? नाही, धक्का तुम्ही मला मारला, पण मी सॉरी म्हणतो. सॉरी. एक तर धक्का मारायचा वरून सॉरी सॉरी बोलायचं. हा? अरे मारला धक्का? काय धक्का? अरे स्वतःला हे बघा धक्का. अरे मान सोडा. ओ काय? मान सोडा माझी. अरे माझे महत्वाचे पेपर्स महत्वाचे पेपर? दे. शाणा समजता. साहेब झालं काम. हे काय पेपर्स? मीनाक्षी, पूर्वी त्यांच्या घरातले ओरिजिनल पेपर्स आलेत माझ्याकडे. खरंच हातात आहेत माझ्या आत्ता. आता तू एक काम कर, नचिकेतला भेटायला जाशील तेव्हा तुला हे काहीच माहीत नसल्यासारखं त्याला भेटायला जा. आणि त्याने सांगितल्यानंतर आश्चर्य दाखव. काय, कधी झालंय, कसं झालंय, तुला लागलं नाही ना? थँक्यू.
बाय. आता पुरोहित काय करणार? आता नचिकेत काय करणार? माझं पे माझे पेपर माझं पेपर कुठे गेलं? माझ्या घराचे पेपर या गुंडांनी माझे पेपर्स का नेले असतील? एक छोटीशी धडक आणि त्यावरून त्यांनी डायरेक्ट मारामारी केली. बरं न्यायचेच होते तर माझे पैसे न्यायचे, पाकिट चोरायचं, पण घराचे पेपर्स का नेले? त्यांना काय उपयोग आहे या सगळ्याचा? म्हणजे हे अशा व्यक्तीने घडवून आणलंय ज्याला हे पेपर्स मिळवून फायदा होणार होता. विराज? येस, राईट, विराज. त्याने जे घडवून आणलंय सगळं. संपलं, संपलं, सगळं संपलं. पेपर्स केलं. बसा तुम्ही. मी आलोच, जरा आजीला फोन करून येतो. आई, तुझे सौभाग्य माझ्या पदरात घातलेस तेच पुन्हा मागायला आली तुझ्याकडे. नवरा हरवलाय माझा. तो सुखरूप असावा आणि लवकरात लवकर मला भेटावा म्हणून नवस करायला आली तुझ्या दारात. आई, आई, मी तुझ्या समोर पदर पसरते ग. माझी मदत कर. तुझ्यापासून काहीच लपलेलं नाहीये. मी माझ्या सौभाग्याच्या शोधात निघाली.
आहेत, खूप अडचणी आहेत माहितीये मला, पण तू माझ्या पाठीशी राहा ना. तू मला मदत कर. तू आमची भेट घडवून आण. आम्ही जोडीने येतो तुझ्याकडे, पण मला गरज आहे ग तुझी. आई मला मदत कर. मला गरज, खूप गरज आहे तुझी. ताई ताई काय झालं? प्लीज उठा तुम्ही, उठा. सावकाश. काय झालं? तुम्ही शांत व्हा. उभे राहा, उभे राहा. शांत व्हा तुम्ही. ठीक आहात ना तुम्ही? हा, इथे बाहेर जाऊया. या या, सावकाश सावकाश सावकाश. इथे बसा, बसा सावकाश. बसा बसा बसा. ठेवून देते. तुम्ही प्लीज शांत व्हा. हं? सावकाश. तुम्ही ठीक आहात ना? नक्की? ताई ते सॉरी, मी नाही सॉरी काय त्यात. तुम्ही ठीक आहात ना? बस हे काळजी करू नका, शांत व्हा तुम्ही. हं? म्हणजे मला माहित नाही विचारणं बरोबर आहे की नाही, पण काही झालंय का? बरं तुमच्या बरोबर कोणी आलंय की एकटे आहात तुम्ही? एकटेच आले आम्ही. नमस्कार, मी सौभाग्यवती वृंदा मोहन. फार ऐकलंय मी या देवीबद्दल. सगळे म्हणतात फार जागृत देवस्थान आहे. इथे नवस केला की फळाला येतो म्हणे, म्हणून फार आशेने आली हो इथे. बरोबर ऐकलंय तुम्ही. इथे बोललेल्या नवस लवकर पूर्ण होतं. खरं सांगताय तुम्ही? म्हणजे आता मी नवस केलाय तर माझा नवरा मला सापडेल? नवरा सापडेल म्हणजे काय झालंय नक्की? नवरा हरवलाय हो माझा. त्याला शोधायला निघालीये. लोकांचं असं म्हणणं आहे की त्याने आत्महत्या केली आहे, पण माझा विश्वास आहे माझा मोहन आत्महत्या करणारातला नाहीये. म्हटलं जाता जाता देवीच्या दारात गाऱ्हाणं गायलं की वाया नाही जाणार, म्हणून नवस करायला आले होते. ताई सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे मी समजू शकते तुम्हाला आता काय त्रास सहन करावा लागतोय ते. आपल्या आयुष्याचा जोडीदार आपल्यापासून लांब जाणं म्हणजे काय असतं हे मी तर कल्पनाही नाही करू शकत हो. सॉरी, खरंच सॉरी. किती दिवस झाले ते सापडत नाहीयेत? दिवस मोजणं सोडून दिलंय मी. आपण विश्वास नाही सोडला. काहीही झालं तरी मी माझ्या मोहनला शोधेनच. देवीकडे पण एवढंच मागणं आहे माझं की मी माझ्या नवऱ्याला शोधायला निघालीये तर मला ताकद दे, मला हिम्मत दे. या प्रवासात मी कुठे कमी नको पडायला, मी हिम्मत हारायला नको. असं सौभाग्य मला परत मिळू दे. त्यासाठी ना रस्त्यात कितीही अडचणी आल्या तरी चालेल मला. ताई तुम्ही काही काळजी करू नका.
तुमच्यासाठी देवीकडे मी सुद्धा प्रार्थना करेन आणि आपल्या दोघींची प्रार्थना ऐकून देवी तुमचं नवस लवकर पूर्ण करेल. ताई खूप उपकार होतील हो तुमचे. काय करताय तुम्ही? खरंच खूप थँक्यू. प्लीज तुम्ही असं करू नका. शांत व्हा. मी पण काय फक्त माझंच बोलत बसले. तुम्ही सांगा ना, तुम्ही इथे आलात म्हणजे तुमचं पण काहीतरी मागणं असेल ना? नाही, माझं काहीच मागणं नाहीये. देवीने मला न मागताच सगळं दिलंय. भाग्यवान आहात हो मग तुम्ही. अर्पिता मॅडम, आजीला फोन करतोय पण आजी उचलत नाहीये. कदाचित इथेच येत असेल. समीर, या वृंदाताई आहेत. सौभाग्यवती वृंदा मोहन. नमस्कार. आपल्या देवीकडे नवस बोलायला आलेत. आणि हे माझे मिस्टर समीर देशमाने. नमस्कार. जोडी छान आहे हा तुमची. शोभता एकमेकांना. देव करो तुमच्या जोडीला कोणाची दृष्ट नको लागायला. कायम असतेच एकमेकांसोबत राहा. बरं ताई, येते मी. ताई काळजी घ्या. हा, एक मिनिट. ही आणि ही पाण्याची बॉटल ठेवा तुमच्याजवळ, लागेल तुम्हाला. आणि थँक्यू. काळजी घ्या. अर्पिता मॅडम, काय झालं? म्हणजे रडत होत्या त्या. अहो, त्यांचा नवरा हरवलाय म्हणून आपल्या देवीकडे नवस बोलायला आलेला. आता बोललाय ना नवस, मग काही टेन्शन नाही ना. देवी नवस पूर्ण करेल. आणि नाही झालं तर आपण आजीला सांगू वशीला लावायला.